ज्या हुतात्म्याने हौतात्म्य पत्करून या देशाला लोकशाही स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना देऊन एक प्रजासत्ताक राज्याची राष्ट्राची निर्मिती केली, ती लोकशाही वाचवण्याकरता आणि हुकुमशाहीला रोखण्याकरता जनजागरण आवश्यक आहे, जनजागृती होणं आवश्यक आहे। आणि ज्या दिवशी हे जनजागरण होईल, जनता जागी होईल आणि जनता हुकुमशाहीच्या विरोधात उभी राहील, त्यावेळेला बघता बघता हुकुमशाही या देशातून नेस्तनाबूत होईल। आणि म्हणून ते वातावरण करण्याकरता इंडिया आघाडीचा हा जनसंवाद दौरा आहे। या दौऱ्याला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद गेले 3 दिवस मिळतो आहे। आता तुम्ही ही सभा पाहिलीत, ही सभा आदला अर्ध्या जिल्हा परिषद गटाची आहे, म्हणजे एका पंचायत समिती गटाची आहे, ही तालुक्याची सभा नव्हे। आणि या सभेमध्ये जनता बोलते आहेत, लोक बोलत आहेत, केवळ वक्ता बोलत नाही आहे। आणि हीच भूमिका घेऊन हा जनसंवाद दौरा मी सुरू केला आहे। माझी भूमिका ही आहे, माझी इच्छा ही आहे की यापुढे नेता बोलणार नाही, यापुढे जनता बोलेल। काल सुनील तटकरे यांनी देखील चिपळूणमध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि यांनी देखील याच्यावर वक्तव्य केलं की आनंद गीते यांनी 30 वर्षात काय केलं आणि मी 5 वर्षात काय केलं ते समोरासमोर होऊन होतं, याच्यावर काय म्हणतात? मला कोणाच्याही टीकेची दखल घेण्याची आवश्यकता नाही आहे। त्यांची दखल रायगडची जनता घेणार आहे, रायगडचा मतदार घेणार आहे। आणि या निवडणुकीमध्ये निश्चितपणे रायगडची जनता त्यांना बेदखल करणार आहे। काल सर्वत्र महाराष्ट्रभरचं आपण जर चित्र बघितलं तर अनेक कार्यकर्त्यांची गोची होताना दिसते। कालचंच उदाहरण बघितलं तर जळगावचे खासदार भाजपचे मुंबई पाटील म्हणून आज त्यांनी शिवबंधन मानलं आहे। तर संपूर्ण हा जर प्रकार बघितला आपण तर कुठेतरी भाजपकडून दडपशाही दिसते का? नाही, कसं आहे, जे करावं जसं करावं तसं भरावं। भाजपने केवळ सत्तेकरता एक गलिच्छ राजकारण सुरू केलं आहे आणि त्याचे दुष्परिणाम त्यांनाही भोगावे लागणार आहेत। कारण 14ला काँग्रेस मुक्त भारत घोषणा करून ते आले, सत्तेवर बसले। आता त्यांनी काँग्रेस मुक्तची घोषणा केली, आता कदाचित जनता भाजप मुक्त करील असं चित्र उभं राहायला लागलं आहे। कारण त्यांनी जे पेरलं तेच उगवणार आहे। जर आपण चुकीच्या दिशेनं नेता जर देशाला घेऊन जायला लागला तर निश्चितपणे त्याचे विपरीत परिणाम हे देशावर होतात आणि याची जाणीव आता मतदारांना झालेली आहे, जनतेला झालेली आहे। आणि म्हणून मग आता हळूहळू भाजपचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, ज्यांनी वर्षानुवर्ष भाजप पक्ष सांभाळला, संघर्ष केला, पक्ष जिवंत ठेवला आणि जे आज हा देश विकायला निघाले, त्यांना पंतप्रधानकीच्या खुर्चीवर बसवलं, तेच आज भाजपाच्या निष्ठावंतांना बेदखल करतायत। आणि म्हणून मग निष्ठावंत केव्हा तरी त्यांना बेदखल केल्याशिवाय राहणार नाहीत। त्याचंच उदाहरण जळगावचं आहे। आपण पहिल्या जनसंवाद दौऱ्याच्या पहिल्या दिवसापासून आपण म्हणताय की आमची लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे। नक्की कशा पद्धतीने या भ्रष्टाचाराला आपण भ्रष्टाचाराच्या विरोधात सामना करतो? नाही, हा भ्रष्टाचाराच्या विरोधात सामना मी नाही करणार आहे, सामना रायगडची जनता करणार आहे। कारण रायगड हे हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा किल्ला असलेला रायगड, त्या नावानं बॅरिस्टर अंतुले साहेबांनी निर्माण केलेला हा जिल्हा, आणि त्यामुळे रायगडची जनताच या भ्रष्टाचाराला धडा शिकवणार आहे। तो निर्णय रायगडच्या जनतेनं, रायगडच्या मतदारांनी केलेला आहे। आणि म्हणून मी आता बकासुराची कथा सांगितली। रायगडची जनता भीमाच्या रूपात या बकासुराचा वध करणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।